आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। सभेसाठी उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर, सर्वांची नावे घेतले, स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि इथं जमलेला सर्व भगवामय समुदाय, सर्वांना प्रथम जय भीम, जय महाराष्ट्र। आज आपण होऊ घातलेल्या इलेक्शनसाठी सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहोत। माझी ओळख थोडक्यात सांगते। मी जिल्हा परिषद सदस्य कशी झाले हे सर्वांना थोडेफार लोकांना माहीत असेल, पण परत करण्यासाठी ते पण कारण आहे। मी एक दलित समाजातील महिला असून जेव्हा जिल्हा परिषदचा इलेक्शन सुरुवात होणार होती त्याच्या अगोदर एक 2 ते 3 महिन्यापूर्वी पेपरमध्ये नाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जर कोणाचं झालं असेल, चर्चेला असेल, तर ते फक्त होतं स्वाती सासनेचं। पण काही काळ असा आला की त्यांना असं वाटलं की बाबा ही दलित समाजातील स्त्री आहे, ही दलित समाजातील स्त्री आहे आणि हिच्याकडं पैसे नाहीत खर्चासाठी, हिच्याकडे पैसे नव्हते, मग हिला आपण उमेदवारी द्यायची कशी? त्यामुळे त्यांनी माझं तिकीट कॅन्सल केलं। माझे सांगायचं एक राहिलं, माझे सासरे 17 वर्षे शेतकरी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते होते आणि त्यांनी शब्द दिला होता, स्वाभिमानी शेतकरीकडून शब्द दिला होता की जेव्हा इलेक्शन लागेल, जेव्हा आरक्षण पडेल तेव्हा तुमच्या घरची सीट आम्ही नक्की देऊ। पण त्यांना असं का जाणवलं कुणास ठाऊक की स्वाती सासरेकडे पैसा नाही। माझे मिस्टर वॉल पेंटिंग करतात, पेंटर काम करतात, मग त्यामुळे माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती आणि त्यांना पैसेवान सीट मिळाली। जे माझ्या उदगाव लगत चिंचवड गाव आहे आणि तिथल्या ठोंके मॅडम त्यांना सीट मिळाली, त्यामुळे त्यांनी माझं तिकीट डावलण्याचं काम केलं। मला ह्या तमाम बहुजन समाजाला विचारायचं आहे, बाबा जेव्हा एका दलित महिलेकडे पैसे नसते तेव्हा तुम्ही त्याची उमेदवारी कॅन्सल करता, पण तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा डबे गोळा करून का भिकाऱ्यासारखे मागताय पैसे? सांगा तुम्हाला तेव्हा वाटत नाही काय बाबा अस्पृश्य समाजातील दलित समाजाची महिला पुढे जावी, आपलं नाव काहीतरी कमावं, समाजाचा उद्धार करावा असं जाणवत नाही काय? तुम्हाला असं वाटलं नाही का? तुम्हाला का जातीवाद सुचला त्यावेळेस आणि तुमच्या वेळेस डबे फिरवता त्यावेळेस लाज वाटत नाही का तुम्हाला? मला सर्व बहुजन समाजाला इथं जमलेल्या सर्व माता भगिनींना विचारायचं आहे, माता भगिनींनो, ह्या महिलेला तुमच्यातीलच एक मी महिला आहे, मला डावलण्याचं काम ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलंय अशा पक्षाला तुम्ही अजिबात मतदान करायचं नाही। तर तुम्ही काय करायचंय, तुम्ही आपल्या पक्षातून भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षातून जे उमेदवार राहिलेले आहेत, धैर्यशील संभाजीराव माने ज्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण, या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना बहुमोल असं प्रचंड अशा मताने निवडून द्यायचं आहे। मला सर्व माता भगिनींना सर्वांना सांगायचं आहे, आम्ही काय केलं आणि त्यांनी काय केलं। आतापर्यंतच्या विकास कामात आपल्या भाजपचे नेते असतील, आमदार उल्हास असतील किंवा आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, टोटल 7 जिल्हा परिषद सदस्यापैकी 5 जिल्हा परिषद सदस्य आम्ही आमच्या इकडं भाजप शिवसेना युतीचे, तर आम्ही जे फंड आणला तेवढा फंड खासदार साहेबांनी जर तालुक्यात आणला असेल तर इथं हिशोबाला आपण आजच्या या स्टेजवर बसूया असं मी त्यांना आव्हान करते। जर हिंमत असेल तर या स्टेजवर या आणि जिल्हा परिषद सदस्यांनी जेवढा फंड आणलाय, भागातल्या जिल्हा परिषद सदस्यांनी जेवढा फंड आहे त्याची गोळाबेरीज हिशोब इथं बसूया। जर असेल हिंमत तर कार्यकर्त्यांनो इथं या, मागं कुत्र्यावर भुंकायचं नाही, हिंमत असेल तर समोर यायचं आणि काय असेल ते उत्तर द्यायचं। माझ्या माता भगिनींना सांगू इच्छिते, बाबा मला डावलण्याचं काम केलंय म्हणून मी पेटून उठलोय, पण माझ्या समाजानं, माझ्या बहुजन समाज जो आहे उदगाव मतदारसंघातील, त्या सर्व समाज एकवटला आणि ह्या अस्पृश्य समाजातील, दलित समाजातील महिलेला त्यांनी जिल्हा परिषद मध्ये भगवा झेंडा घेऊन पाठवण्याचं बहुमोल सहकार्य माझ्या मतदारसंघाने केलंय। आणि असंच आपल्याला आपल्या बहुजन समाजातील आपले खंदे उमेदवार धैर्यशील दादा यांच्या आपल्याला पाठीशी राहायचं आहे। जातीवाद कसा करताय तुम्हाला त्यांचं उत्तर दिल्याशिवाय आपण सोडायचं नाही इलेक्शनला। तुम्ही जातीवाद करताय ना, तुम्हाला तुमची चपराक दिल्याशिवाय सोडणार नाही हे आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना सांगायचं आहे। माता भगिनींनो, भाजप शिवसेनेच्या आता आपली युतीचं सरकार आहे, या सरकारनं आपल्यासाठी काय केलं असं त्यांचा प्रश्न आहे आपल्याला। तर भाजप शिवसेना युतीच्या सरकारनं
आपल्याला गरिबी हटवचा नारा दिला नव्हता. आपण स्वतःहून गरिबी हटवल्या आणि महिला भगिनींना उज्ज्वला गॅस योजनेतर्फे गॅस देण्याचं काम केलंय. पेन्शन धारकांना पेन्शन करण्याचं काम केलंय. हे भाजप शिवसेनेच्या युतीच्या सरकारने केलंय. तुमच्या सरकारनं काय काय केलं? फक्त शेतकरी म्हणजे पूर्ण समाजात किंवा टोटल सगळ्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शेतकऱ्यांचा नाही काय हो? या मतदारसंघात शेतमजूर आहेत, कामगार आहेत. ह्याच लोकांसाठी यांनी काय केलं असेल तर सांगा आम्हाला. नुसतं शेतकरी करायचं, शेतकऱ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करायचं आणि म्हणायचं मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय. हे कितपत योग्य आहे सांगा मला. इलेक्शन आलं की घ्यायचा ऊस फिरवायचा, बादल्या घ्यायच्या, त्या 4 बादल्या पाणी ओतायचं, 1 बादली दुधाची, 4 बादल्या पाणी आणि रस्त्यावर ओतायचं. ही नाटकी कुणाला सांगताय? नाटकी करायचं काम बंद करायचं यांचं. आता आपले खासदार दिल्लीत पाठवायचे आणि त्या खासदारला आता गल्लीत बसवायचं काम आपण सर्व माता भगिनींनी करायचं आहे. 2 मिनिटं मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.